त्यांचा विचार त्यांनी मांडावा न मांडावा मी तर सांगू शकत नाही. तुम्ही असं का म्हणता? त्यांना जे वाटतं ते बोलते. समाजाला जे वाटतं ते माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. माझ्या समाजाची मदत ज्यांना हवी आहे ते येत आहेत आणि समाजालाही वाटतं की तुम्ही आधी आमचा प्रश्न सोडवा, मग मदतीचं बघू. त्याच्यामुळं ही बलाढ्य समाज आहे. 50-55% मराठ्यांशिवाय कोणाचाच विजय नाही होऊ शकत. त्यामुळे आमचं हट्ट आरक्षणाचा तो पूर्ण झाल्याशिवाय आम्ही कोणाचेच. आता येत आहेत त्यांना येऊ नका म्हणणं ही कोणची चाल आहे आमची. हे बघा ती अंतरवाली कशी आहे, आम्हाला घाणात घाण शिवाय दिलेले लोकसुद्धा अंतरवाली देते, वाईट वाईट बोललेली लोक येतात. ही सिलसिला आजचा नाही आहे, ही 2 महिन्यापासून सुरू. रात्रंदिवस ते लोक येतात. आता ते केंद्रच असे तिथं आम्ही उघडटवणे माघारी नाही बोलत, बाहेर बोलूत पण तिथं नाही बोलत. तिथं आला त्याचा पाहुणा म्हणून आम्ही सन्मानच करतो. आता ते येत आहेत. आता आंबेडकर साहेबांनी काय म्हणावं काय नाही त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न, परंतु आमच्याकडे ते येत आहेत हे खरं आहे का नाही हे तर मला नाही माहिती. पण मला फायदा झाला नाही असं दिसतंय ना त्यांना. मला एक गोष्ट माहिती आहे. बघा मला जेवढं होतं एक लेकरू म्हणून, मी काय लई मुरब्बी नाही आहे राजकारण, मला जितका सन्मान करायचा मी तेवढा केला. मी 2ही गाद्यांना त्यावेळेस सांगावं वाटलं, मी सांगितलं की सन्मान केला पाहिजे गादीचा. तसंच आंबेडकर साहेबांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वंशज जे आहेत त्यांचाही सन्मान केला पाहिजे मी सांगितलं. मी असं झालं का यांच्या प्रचाराला गेलो आणि त्यांच्या गेलो नाही किंवा यांच्या गेलो असं गेलो नाही. मला जितका सन्मान करायचा होता तितका मी केलेला आहे. परंतु आता ते का झालं कसं झालं त्याचं विश्लेषण ते त्यांनाच माहिती, ते राजकारणात मुरत. पण आम्ही त्यांचा आजही सन्मान करतो, उद्याही करणार आणि मागंही केला होता, कारण ते महामानवांचे वंशज. पण आता ते असं का करतायत हे मात्र आमच्यासाठी शॉकिंग, कारण ते गरिबांचा लढणारे, वंचितांच्या बाजूने अन्यायाच्या बाजूने ते उभा राहतात. आता अपेक्षा आहे गोरगरिबांना की आंबेडकर साहेबांनी ही जी गरिबाची लाट आली, गरिबांना न्याय देण्यासाठी एकत्र राहिलं पाहिजे. आणि तीच अपेक्षा आम्हालासुद्धा आहे की त्यांनी गोरगरिबांच्या बाजूनं राहिलं पाहिजे न्याय मिळवून देण्यासाठी. कारण संधी आली आता गोरगरिबांना सत्ता काबीज करण्याची. लोकसभा सगळ्या राज्यात सुरू आहे. माझ्या बाबतीत काही चालू. मी गरिबांची लढाई लढतोय, लढणार. मी गरिबाची लढाई लढतो. मला एवढंच माहिती आहे फडणवीस साहेबांना आणि त्यांच्या पक्षातल्या आमदारांना सगळ्या आमदारांना मराठा गोरगरीब मोठा का होऊ वाटत नाही, का आडवं त्या आरक्षणाला पडतायत. आम्ही तर गोरगरिबाला ओबीसीतून आरक्षण मागितलं, इथं काय चूक नाही. आणि मग ही चूक नसेल तर राज्यात फडणवीसांनी आमच्या विरोधात भाजपातले आमदार का उतरिले? मग याचाच अर्थ असा होतो की त्यांना भाजपमधला मराठा असो किंवा काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेतला असो किंवा शेतकरी सामान्य मराठा असो हे मोठाच होऊ द्यायचा नाही, याचा अर्थ असा. आम्ही तर ओबीसीतून आरक्षण मागितलं, मागणी तर योग्य ही तर सगळ्या मराठ्यांना मान्य. मग आता थोडेफार त्याच्यात अडचणीत येणार आहेत मागणी करायची एखादी म्हणलं, आता तिला सामोरं जावं लागणार. ओबीसी सामान्य ओबीसी सुद्धा सांगतो मी तुम्हाला, त्यापासून 18 पगड जातीचे सगळे दलित मुस्लिम मराठा गोरगरीब सगळे एक राहणार. कारण हे सगळे कदारले देवेंद्र फडणवीसच्या गोड बोलून फसवण्याला. शेतकरीसुद्धा पूर्ण कदारला यांचा गोड बोलून फसवून तो माणूस म्हणून वागायलाच तयार नाही. सत्ता दिली त्या लोकांबरोबर आपण कसं वागायचं हेच त्यांना कळत नाही. एकदा सत्ता आली की ते त्यांच्या स्टाईलने वागायला सुरू, मग त्यांच्या आतला विचार चालू होतो. अगोदर माणुसकीची भावना भाषणात बोलायची, नंतर आतला विचार सुरू होतं त्यांचा. सत्ता एकदा आली आणि त्याने पूर्ण लोक नाराज झाले, त्यांना दिसत नाही. पण योग्य वेळ एकदा फक्त त्यांना म्हणा तुम्ही निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या तुम्हाला सगळी खतखत दिसणार. चांगलं आहे ना. तो मराठा समाज आहे का? आता ते आहे का नाही मराठा समाज मला माहीत नाही, काय आंदोलन आहे मला माहीत. मला फक्त एवढं माहिती हे देवेंद्र फडणवीसांनी राज्यात माझ्या विरोधात ट्रॅप उभा केला. कारण मी गरीब मराठा समाज मोठा व्हावा म्हणून लढतोय. श्रीमंत मराठ्यांना वाटतंय ते मोठा होऊ नये भाजपमध्ये असणाऱ्या आमदार मंत्र्यांना. त्यामुळं माझी भूमिका मी योग्य रीतीनं घेऊन चाललो आहे. आता कोणाला पटत नाही, कशासाठी पटत नाही हे मराठ्यांना चांगलं कळतं. देवेंद्र फडणवीसला पटत नाही म्हणजे त्यांना पटत नाही असं आहे. देवेंद्र फडणवीसला झोपायली तर त्यांना झोप येते असं आहे. ती जेवला तर हे जेवतात असं आहे. आमचं तसं नाही. आम्ही सामान्य सगळा करोडो मराठा मोठा व्हावा ही आमची भूमिका आहे आणि ती मागणी आम्ही करतोय आणि ती केलेली. आमची मागणी योग्य आता पटत नाही फडणवीसांना म्हणून त्यांनी आमच्या विरोधात सगळे आमदार आणि मंत्री उभा केले.
का गरीब मोठा मराठा होऊ नये हाच माझा देवेंद्र फडणवीसला सवाल आहे. दादा, राजेंद्र राऊत असे घेतली माहिती आधी. छत्रपती संभाजीनगरमध्ये राजश्री उमरे या तरुणीनं गेल्या 8 दिवसापासून उपोषण सुरू केलंय. सरकार त्यांच्या उपोषणाची दखल घेत नाही. तुम्ही तिथे भेट देणार आहेत का? नेमकी काय सांगाल? मी कार्यक्रम सुरू आहेत पण मागणी आम्ही सुद्धा मराठा आरक्षणाचीच मराठा समाज करतोय तीच मागणी सुरू आहे सगळीकडे आणि ते आंदोलन करायचा कोणाला अधिकार आहे? दादा, बार्शीमध्ये जे आंदोलन ते शब्द कायला आणायचे तो घर पेटाला त्याला इतकं भ्याकडवणी कायला भाषा वापरतो. तुम्हीच विचारलं वाटतं सकाळी आता पेटाचं विचारलं सकाळी गोळ्याचं तुम्हीच विचारलं होतं गोळ्या घालीन म्हणला ते पोराला. आता काय मी त्याच्या पोराला गोळ्या घालायला मी काय डाकेट टाकीतो मी काय गँगस्टर आहे त्याच्यावनी तो तर म्हणला मी तुकडे करणार आहे. तो ह्याच प्रश्नाचं आम्हाला उत्तर घ्यायचं आहे. तू तुकडे कसा करीत असतो ते आम्हाला बघायचं तू कर. आम्ही असल्या गोळ्या आणि फाळ्या घालीत नसतो ना बोलत नसतो असले खोट्या धमके मी देत नसतो. मी एखादी गोष्ट करीन म्हणलं की ती करीत असतो. माझं असं आहे मी भेट नाही मग कोणत्याच बाबतीत. आम्ही असले भंगार धंदेच करीत नाहीत घरपेट्यो गोळ्या घाल्यो असले भंगार दुसऱ्याच्या लेकराला त्रास होईल आमच्यामुळं असं आम्ही कधीच वागत नाही कारण ते आमच्यावर संस्कार नाही. आमच्या लेकराला किती त्रास झाला तरी चालतो असले चिल्लर धंदे नाही करत. त्यांचा आमचा सामना मराठा आरक्षणाचा आहे. आम्ही एकतर त्यांना त्या राऊताला दोष बी देत नाही कारण ते सगळं देवेंद्र फडणवीसने घडून आणलेलं आहे. याचा करता करिता सगळा देवेंद्र फडणवीस आहे. मराठी मार खायला लागले देवेंद्र फडणवीसमुळं. मराठ्याला आरक्षण मिळालं देवेंद्र फडणवीसमुळं. ती जी कापाकापी करीन म्हणला तुकडे तुकडे करणार आहे ती स्टाईल आणि ती अशी होती भयानक. ते बटाटे कापाचे बारकी बतई असती तसली स्टाईल होती. तलवार काढायची स्टाईल नव्हती की तू तुकडे तुकडे करी मराठ्याचे आणि मये बघू तुकडे कसे असतील.